न्यू परफेक्ट स्टडी सेंटर टुडेज महा टी न्यूज अपडेट. तर आज आपण MSc पुणेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत परीक्षा परिषदेच्या. तर आता इथं आपल्याला नोटिफिकेशन दिसत आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026. तर इथं महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026चं जे काही निवेदन आहे ते निवेदन आता आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 04 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 प्रसिद्धी निवेदन. शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 परीक्षेचे रविवार दिनांक 21/6/2026 रोजी आयोजन केले आहे. इयत्ता 1ली ते 5वी पेपर 1 व इयत्ता 6वी ते 8वी पेपर 2 साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी सदर संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया दिनांक 27/3/2026 पासून सुरू होत असून दिनांक 16/4/2026 पर्यंत परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदनपत्र भरता येतील. संबंधित परीक्षार्थ्यांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी. जे काही टेट एक्झाम आहे 2026 जून महिन्यामध्ये होणार आहे आणि याचे जे काही फॉर्म आहेत ते फॉर्म 27/3/2026 पासून भरणं चालू होणार आहेत. तर कार्यवाहीचा टप्पा त्यांनी दिलेला आहे. जे काही टेंटेटिव्ह टाइम टेबल, ऑनलाईन आवेदन परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी 27/3/2026 ते 16/4/2026. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे दिनांक 9/6/2026 ते 21/6/2026. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक व वेळ रविवार दिनांक 21/6/2026. वेळ सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. नंतर आहे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 दिनांक व वेळ रविवार दिनांक 21/6/2026. वेळ 2:30 ते 5 वाजेपर्यंत. नंतर आहे काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती परिषदेच्या mahatet.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षार्थ्यांनी पत्रक आहेत. तर याच्यातली जी माहिती आहे इम्पॉर्टंट ते पाहूयात. प्राथमिक शिक्षक पदाकरता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट प्रविष्ट होण्याकरता शैक्षणिक व्यावसायिक अर्हता प्राप्त परीक्षार्थीकडून अर्ज मागविणे बाबत. आता आपण पाहिलं पहिला पेपर केव्हा आहे किंवा दुसरा पेपर केव्हा आहे, परीक्षेची तारीख पण पाहिलेली आहे. इथं काही त्यांनी टिपा दिलेल्या आहेत त्या आपण पाहूयात. परीक्षेविषयी सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा. अर्ज भरताना परीक्षार्थींनी 10वी 12वी व शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादी बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेली रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावयाचे असल्याने सोबत ठेवावी. सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल, SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल व भ्रमणध्वनी स्वतःचाच टाकायचा आहे. पेपर 1 व पेपर 2 दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडावा, जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल. ऑफलाईन
आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल. नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही. ऑनलाईन आवेदनासोबत कोणत्याही कागदपत्राच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्राची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही. शिक्षक पात्रता परीक्षा सन 2019-18 परीक्षेतील गैरप्रकार तुम्हाला माहिती आहे, ज्यांनी गैरप्रकार केलेला आहे त्यांना कोणत्याही प्रकारची सूट याच्यातून मिळणार नाही. सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे MSc पुणे त्याचप्रमाणे mahaTET.in संकेतस्थळ तपासत राहणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या परीक्षार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे आणि त्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन झाल्यानंतर माझा तुम्हाला व्हॉट्सअप क्रमांक मिळून जाईल किंवा तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता. तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये पाठवू शकता आणि तुमचा अर्ज मी भरून देईल. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवरती आपण महाटेट TETC रिलेटेड खूप सारे कंटेंट दिलेलं आहे किंवा त्याच्या प्लेलिस्ट बनवल्या आहेत. इंग्लिशची प्लेलिस्ट आहे, मराठीची आहे, त्याचबरोबर सायकोलॉजीची म्हणजेच मानसशास्त्राची आपण बनवलेली आहे. तर त्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.